हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडक्यामध्ये. सो आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. तर त्यासाठी मी 1 पाव साबुदाणा घेतलेले आहे आणि 4 बटाटे घेतलेले. तर बटाट्यांना आपण चांगलं मॅश करून घेऊ. आणि इथे मी साबुदाणा आधीपासून भिजवून ठेवलेला होता. आलूला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आणि हे 1 पाव साबुदाणा आहे. हे मी रात्रीच भिजवून ठेवलेले होते. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे भिजलेले आहेत चांगले. तर याच्यात आपण जे आलू आता मॅश केलेले आहे ते आपण यात टाकूया. आणि आलू चांगलं बारीक मॅश झालेलं पाहिजे. तुम्ही या साबुदाण्यामध्ये वेगवेगळे मसालेही टाकू शकता, पण आमचा उपवास होता, फास्ट होता, त्यामुळे आम्ही काही जास्त मसाले नाही टाकलेले आहेत. इथे मी घेतलेले आहे चिली फ्लेक्स आणि इथे मी जिरे टाकले आहे आणि स्वादानुसार नमक. आणि जर तुम्हाला जिरं टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. आम्ही जिरं टाकता, बट ते तुमच्यावर तुम्हाला टाकायचं आहे की नाही. ठीक आहे, तर इथे आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ द्या. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि इथे आपलं आता झालेलं आहे मिक्स करून. तर याचे आपण असे छोटे छोटे पापड्या बनवून घेऊ. तुम्ही याला दुसऱ्या वेगळ्या आकारामध्येही करू शकता, पण मी इथे गोलच केलेले आहे. तर आता आपण याला फटाफट बनवून घेऊ 4-5 चांगले. आणि बाजूला आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तर ते तापल्यावर आपण याच्यात आपले जे बनवलेले आहे साबुदाणा वडे ते टाकून द्यायचे आहे. तर चला, इथे फटाफट आपण साबुदाण्याचे वडे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. तुम्ही तुमच्या मनाने त्याला पतलं किंवा जाडंही ठेवू शकता. आम्ही थोडं मीडियम साईजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इथे आपलं तेल तापलेलं आहे, तर याच्यात आपण टाकून देऊया. याला चांगलं होऊ द्यायचं आहे. ऑरेंज जिथपर्यंत त्याचा ऑरेंज किंवा रेड कलर थोडाफार येत नाही तिथपर्यंत आपण त्याला तळत राहू द्यायचं आहे. आणि याला टाकल्याबरोबर लगेच उलथायचं नाही आहे, थोडा वेळ राहू द्यायचं आहे, मग नंतर आपण करायचं आहे. आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे गॅसवर तेलामध्ये, तेव्हाच ते मधातून होतील. तर इथे आपले आता साबुदाणा वडे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की मी कसे केलेले आहेत. आता आपण जे दुसरे बनवले तेही टाकू आपण. कढईमध्ये जास्तही टाकायचे नाही, कारण ते एकमेकांना चिटकू शकतं. त्यामुळे आपण जास्त टाकू नये. मी इथे 3च टाकलेले आहे. तुम्ही जर छोटे बनवत असला तर 4 टाका. आणि जर मोठे आमच्या एवढं जसे आम्ही बनवले तसेच, तर तुम्ही 3च टाका. जास्त मोठे पण बनवू नका, ते फुटू शकतात. तर मीडियम साईजच बनवा. आणि याला आपण चांगलं आता तळून घेऊ, जसं आधीचं आपण केलं तसंच. तुम्ही जर याला थोडं ऑरेंजही होऊ दिलं तरी चालेल, तरी चांगलं लागतं. आणि जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत सॉस वगैरेही खाऊ शकता. बट आमचा उपवास होता म्हणून आम्ही सॉस काही खाल्लं नाही त्यासोबत. तुम्ही याच्यासोबत दहीही ट्राय करू शकता, दहीही छान लागते. तर इथे आपले साबुदाणा वडे तळलेले आहे. ठीक आहे, आणि आता आपण जे दुसरे केलेले तेही टाकून देऊ फटाफट. आणि तुम्ही साबुदाण्याची जी पेस्ट आहे जी आपली, त्यामध्ये तुम्ही तिखटशिवाय काही दुसरेही टाकू शकता, दुसरे मसाले. आणि तुम्ही बघू शकता मधातूनही हे खूप छान झालेले आहेत, नरम. आणि इथे आपले आता साबुदाणे वडे झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊ. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे मी की कसं मी त्याला करू दिलं आहे. थोडंफार ऑरेंज कलर आल्यावरच मी काढलेलं आहे त्याला. तर ठीक आहे, त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आपण. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा. आणि अजून कोणती नवीन रेसिपी तुम्हाला हवी आहे तेही कॉमेंट करा.
आणि ही तो कॉमन रेसिपी ते सर्वांच्या घरी करता, पण तरी तुम्ही हे ट्राय करून बघा कसं वाटतं. आणि आम्ही जिरं टाकता उपवासाला, ते जर तुम्ही टाकत असाल तर तुम्ही टाका, नाही तर मग नको. ठीक आहे. तर इथे आता आपले जे साबुदाणे वडे आहे ते छान पद्धतीने तळून झालेच आहे. तर चला आता याला आपण काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता मी छोटे केलेले आहेत आणि 4 टाकलेले तर ते एकमेकांना चिटकलेही नाही आहेत. तर ठीक आहे, आता आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.